दे तिला. हळू. हं. झोपा बेटा. एवढी रडली ती, नीट जेवली सुद्धा नाही. सुधा, मला वाटतं आता पुरे. स्वतःला किती टोचून घेशील? कोणी म्हणाला का तुला की तुझं दुर्लक्ष झाल्यामुळे म्हणू पडली म्हणून? कोणी बोलायला कशाला हवं? माझं मला कळत नाही का? आनंदाला भेटायचं या विचाराने माझं डोकं नुसतं भणभणत होतं. 15 मिनिटाच्या अंतरावर आहे तो आणि मी मी का भेटू शकत नाही त्याला? का बघू शकत नाही? आणि आणि तेवढ्यात म्हणू पडली. माझं माझं चित्तच ठिकाणावर नव्हतं. तेव्हा नव्हतं, आता तरी आलं ना? खोटं कशाला बोलू? मी त्याला का भेटू शकत नाही याचं अजूनही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाहीये मला. मी काही करावं असं तर तुला सुचवायचं नाहीये ना? अजिबात नाही हां. तुम्ही आधीच माझ्यासाठी काही कमी केलेलं नाहीये. तुम्हाला अजून कसलाही त्रास द्यायचा नाहीये मला. हम्म. आणि शेवटी आनंदाच्या बाबतीतले भोग हे फक्त माझे एकटीचेच भोग आहेत. ते मला एकटीलाच भोगायला पाहिजेत. अरे, भोग, एकटीचे, काय भाषा वापरतेस? सुधा, घटस्फोट घेताना कधी डळमळली नाहीस. आनंदाला नवऱ्याकडे ठेवण्याचा निर्णयही इतक्या शांतपणे, विचारीपणे घेतलास. पुढची तुझी ओढाताणही आपण एकत्र अनुभवली. कोण काय म्हणेल याची आगाऊ काळजी न करता माझ्याशी पुन्हा लग्न केलंस. शरीरानं मनानं आपण एवढे एकत्र आलो. सुधा, अजूनही एकटं वाटतं? नको. आज नको म्हणालीस तर माझ्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप तुझ्यावर होईल. मावशी? हा, आले आले. हं. चला मनू, चला या या पटकन. ऑफिसलाच निघालात ना? हो का? नाही, नेहमीची पर्स नाही घेतलीत? हां, नाही घेतली. कोण हवंय आपल्याला? अ, तानी मावशी आहे का घरात? नाही. आई तर आज सकाळीच मामांच्या घरी गेलीये. उद्या येईल परत. अ, तुम्ही आत या ना. नाही, नाही. नको, नको. सहजच आले होते. कोण आलं होतं म्हणून सांगू आईला? सुधा. कमल प्रधानांची सुधा. हं. अरे, अ, माझी आई आणि तानी मावशी हं. बालमैत्रिणी आहेत. बसा ना तुम्ही. मी पाणी देतो. अरे नको, नको. तुला कशाला त्रास? मी घेते ना. सरस्वती भुवनचं पटांगण इथून स्पष्ट दिसतं ना? हो ना. आणि लग्न सराई असली की आम्ही खिडक्यांची दारं बंदच ठेवतो. आवाजाचा एवढा त्रास होतो. अच्छा, अच्छा. म्हणजे तुम्ही त्या लग्नाला आलात का? हं? हो. नाही, आमच्या माहितीतलंच आहे लग्न. अ, थांबा हां, मी जरा पाणी देतो. मी आईला सांगतो की तुम्ही म्हणून तू तानी मावशीकडे गेलीस? अगं, आपली सगळी गाथा तिला सांगावी एवढी जवळीक तरी आहे का आपली आणि तिची? ती घरी नव्हती आई. नशीब माझं. पण एवढ्या भर दुपारी त्या लग्न घराच्या भोवती घुटमळताना तुला कोणी पाहिलं असतं तर?
आणि हे सतीशला कळलं म्हणजे मग सतीशना कालच सांगितलंय मी सगळं. धन्य आहे ग बाई तुझी. अगं तुम्ही एवढ्या बुक वाचलेल्या नव्या विचारांच्या मुली, एवढा साधा विवेक असू नये तुमच्यात. बंधनं तुटली तरी आई पण कुठे येत आहे तोडता. बंधनं तुटली तरी मीच त्याची आई हे सत्य बदलता येणार आहे का? माझ्याशी संबंध तुटल्यावर त्यांनी दुसरं लग्न केलं तरी मुलावरचा त्यांचा अधिकार तुम्ही मान्य करता. पण गेल्या 8 वर्षामध्ये माझी आणि माझ्या मुलाची एकदाही भेट घडून आणण्यासाठी तुम्ही कोणी धजावत नाही. आणि याच्यात माझ्यावर काही अन्याय होतो हेच तुम्हाला मान्य नाही. तुमचं आपलं एकच म्हणणं, सतीशला काय वाटेल, आनंदाच्या वडिलांना ते आवडणार नाही, तू तिथे गेलीस तर ते तुझा उपमर्द करतील. अरे पण म्हणजे अशा रीतीने माझा अपमान करण्याचा त्यांचा अधिकार तुम्ही मान्यच करताय. अधिकार फक्त फक्त आईच्या प्रेमाला नाही. आई तू असं नको समजूस ग की सतीशशी माझं लग्न झालं म्हणजे मी आनंदाला पूर्णपणे विसरले. इथं पूर्ण दिवस माझ्या संसाराचा असला ना तरी रात्रभर त्याची स्वप्न पडतात मला. छातीत पतल्यात पोंडल्यासारखं होतं. अक्षरशः माझ्या सुनक्याने मला जाग येते. आई आई फक्त तुला त्रास होऊ नये म्हणून मी सांगत नाही एवढंच. नको मग, अश्रू गाळून फक्त निशक्त झाल्यासारखं वाटेल. तुझा जीव तुझ्या पोरासाठी, माझा जीव तुझ्यासाठी ग. वहिनी, वहिनी, सुधा वहिनी. पमा पमाच ना रे तू? अगं हो पमाच. मला वाटलं ओळखतेस की नाही. अरे असं कसं होईल? किती उंच झालायस तू, ताड माड आणि आणि वेगळाच दिसतोस. अरे म्हणजे मोठा रे. मिशा काय, चष्मा काय, कसं ओळखणार? अगं इतक्या वर्षांनी भेटतोय आपण, फरक तर पडणारच. आम्ही अगं इथे शांतीताईच्या मीनाच्या लग्नासाठी आलो होतो. माहितीये मला. गेल्याच वर्षी माझंही लग्न झालं. बायकोला घेऊनच आलोय. मी जरा इथे तुमचा इंदोरी विडा खायला म्हणून बाहेर पडलो होतो. बघितलं, मीच बोलत सुटलोय. अगं तू कशी आहेस? ए तुला एक छोटी बेबी आहे ना ग? पमा माझा आनंद कसा आहे रे? हं? तू त्याची आणि माझी भेट घडून आण. तुला हे काम करायलाच पाहिजे. तू काही कर. हे बघ त्याला इथे बोलून आण. इथेच कुठेतरी आडोशाला थांबते. पण परत ही संधी येणार नाही रे. मला फक्त एकदाच त्याला भेटायचे. एकदा बघू दे त्याला. अरे तू इथे आलाय कळल्यापासून ना माझं चित्तच थायरॉइड नाहीये. तू वहिनी, अंदे आताच दुपारच्या गाडीने नागपूरला गेला. भाऊला रजा नव्हती म्हणून लग्न लागलं की ती मंडळी लगेच निघाली.